नमस्कार. तर इतक्या जाळीदार पिठाचा मस्त डाळ तांदळाचा ढोकळा आज आपण बनवून घेतलेला आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेणार आहोत. या वाटीने 1 वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीने 1 वाटी भरून आपल्याला रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे. तर रेशनच्या तांदळापासून मस्त जाळीदार स्पंजी असा सॉफ्ट ढोकळा बनून तयार होतो. आता हे दोन्हीही मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता याला 2दा पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. पाणी काढून एका स्वच्छ पाण्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ आपल्याला धुवत ठेवायचे आहेत. आता इथे महत्त्वाची टिप, बऱ्याच जणांना चण्याची डाळ चालत नाही, तर चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही मूग डाळीचा वापर देखील करू शकता. छान असं स्वच्छ 2 वेळा धुतल्यानंतर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग बदललेला आहे आणि आता पाणी बदलून इथे मी ठेवलेलं आहे. आता याला आपल्याला 2 ते 2.5 तास छान असं भिजत ठेवायचं आहे. 2 ते 2.5 तासामध्ये छान असा डाळ आणि तांदूळ भिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी चण्याची डाळ भिजून तयार आहे. आता या चण्याची डाळ आणि तांदळाला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. तर एका जाळीच्या चमच्याने हे मी डाळ आणि तांदूळ या भांड्यामध्ये घालून घेत आहे. तर आता हे भांडं माझ्याकडे लहान आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे मिश्रण घेऊन वाटू शकता. आता हे डाळ तांदूळ घेतल्यानंतर यामध्ये मी शिल्लक राहिलेला भात घालून घेणार आहे. चमच्याभर आपल्याला यामध्ये भात घालून घ्यायचा आहे आणि छान असं मस्त फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. तयार झालेली पेस्ट आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व डाळ तांदूळ आपण थोडासा चमच्याभर भात घालून दळून घेणार आहोत. आता भात घातल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण डाळ आणि तांदळाचं मिश्रण फर्मंट करण्यासाठी रात्रभर ठेवतो तर सकाळपर्यंत खूप जाळीदार असं मिश्रण बनून तयार होतं. आता हे मिश्रण छान असं दळून घेतलेलं आहे. मी बारीक फाईन पेस्ट केलेली आहे. त्याला आपण एका विस्करच्या सहाय्याने एकदा छान असं फेटून घेणार आहोत आणि फेटून तयार झालेल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला साधारणपणे सैलसरच ठेवायची आहे. सैलसर ठेवलेल्या पिठाला खूप छान अशी जाळी पकडली जाते. एकदा छान असं मस्त फेटून घेतल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी आपण चेक करून घेणार आहोत. तर अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता आपण झाकण लावून रात्रभर असंच आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी हा डबा आपण पाहून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त असं हे मिश्रण फर्मंट झालेलं आहे आणि जाळी तुम्ही पाहू शकता मस्त असं जाळीदार मिश्रण तयार झालेलं आहे. आता या जाळीदार मिश्रणापासून तुम्ही आप्पे, इडली किंवा छान असा ढोकळा, अप्पम देखील बनवू शकता. आज आपण यापासून ढोकळा बनवून घेणार आहोत. यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं चमच्याभर पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता पाणी घालून चमच्याभर पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया. हे मिश्रण मिक्स करत असताना एक काळजी घ्यायची आहे, जास्त पटापट आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रात्री ज्यावेळेस हे मिश्रण वाटून ठेवता त्याच वेळेस तुम्ही थोडीशी हळद जरी घातली तरी देखील चालेल. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. जास्त जर मिक्स केलं तर त्यातील हवा सगळी कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि मग हे मिश्रणाचा ढोकळा व्यवस्थित स्पंजी असा होणार नाही. आता या ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये पाहिजे तसं मिश्रण फर्मंट होत नाही, जाळीदार बनत नाही. तर यासाठी आपल्याला एक महत्त्वाची टिप, त्यामध्ये तुम्ही शिजवलेला जर भात घालून हे मिश्रण बारीक जर वाटलं तर नक्कीच तुमचं हे मिश्रण दुसऱ्या दिवशी जाळीदार फर्मंट झालेलं दिसेल. आता या मिश्रणामध्ये आपण कुठेही सिट्रिक ॲसिड किंवा साखरेचा वापर केलेला नाही, कारण की रात्रभर हे पीठ आंबल्यामुळे छान असा आंबटपणा आलेला आहे. आणि आता हे मिश्रण आपण सर्व या ताटामध्ये घालून घेतलेले 1 ते 2 वेळा टॅप करून घेऊया. आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेले आहे आणि पाणी उकळलेलं आहे आणि यावर हे ताट ठेवून या ताटावरती झाकण ठेवून हे ताट स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे अशी व्यवस्था नसेल तर स्टीमरमध्ये तुम्ही स्टीम करू शकता किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चाळणी ठेवून त्या आतमध्ये तुम्ही हे ताट ठेवून झाकण ठेवून छान असं हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. आता ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत.
चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। थोडासा आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे। आता ही खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या मधून चिरलेल्या घालून घ्यायच्या आहेत। 1 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता मिनिटभरानंतर यामध्ये आपण साधारणपणे 1 कप भर बसेल इतकं पाणी आपल्याला घालून घ्यायचंय। तर साधारणपणे एक लहान असा याचा अर्धा ग्लास आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये जवळपास पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो 2 चमचे इथे मी साखर घालून घेतलेली। मिश्रण छान असं उकळून घ्यायचंय आणि साखर विरघळली की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचंय। आता ढोकळ्यावरचं झाकण देखील मी काढून घेतलेलं आहे, चेक करून घेऊया आणि बऱ्यापैकी आता हा ढोकळा शिजून तयार झालेला आहे। याला आपल्याला थंड करत ठेवायचंय। आता हा ढोकळा साधारणपणे थंड असेल त्याच वेळेस आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे मी बराच वेळ हा ढोकळा थंड करून घेतला होता, त्यामुळे तुम्हाला हा वरचा लेयर साधारणपणे सुकल्यासारखा वाटत असेल। आता या लेयरवर आपण जे तयार करून घेतलेलं जे पाणी होतं फोडणीचं ते आपण घालून घेणार आहोत। इतक्या पाण्यासाठी म्हणजे कपभर पाण्यासाठी 2 चमचे साखर पुरेशी होऊन जाते। फक्त साखर आपल्याला उकळून विरघळून घ्यायची आहे, जास्त वेळ हे पाणी उकळत ठेवायचं नाही। आता हे सर्व मिश्रण आपण यावरती घालून घेणार आहोत। हे पाणी सर्व घालून घेतल्यानंतर यावर आपण कोथिंबीर घालून घ्यायची आणि ढोकळा छान असा सजवून घ्यायचा आहे। साधारणपणे 5 ते 7 मिनिटांसाठी ढोकळा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे, म्हणजे हा ढोकळा खूप छान असं पाणी शोषून घेतो। एका लहानशा कालथ्याच्या सहाय्याने आपण हा ढोकळा अशा प्रकारे काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार ढोकळा डाळ तांदळापासून आपण तयार केलेला आहे। हा ढोकळा बनवत असताना कुठेही आपण इनो किंवा सायट्रिक ॲसिडचा वापर केलेला नाही। फक्त रात्रभर हे मिश्रण फर्मंट करत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मस्त जाळीदार असं हे मिश्रण बनून तयार होतं। ढोकळा देखील पाहू शकता मस्त जाळी सुटलेली आहे। हा ढोकळा खाण्यासाठी आपण चिंच खजुराची चटणी बनवून घेतलेली आहे। तर याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा। तर ढोकळा खाण्यासाठी तयार आहे झटपट असा नाश्त्यासाठी बनवून। तर आता हा ढोकळा बनवण्यासाठी काही टिप्स आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। रेशनचा जुना तांदूळ वापरायचा आहे। मिश्रण दळत असताना यामध्ये आपल्याला थोडासा भात घालून घ्यायचा आहे आणि दळून झालेलं मिश्रण साधारणपणे सैलसर अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं तयार झालेलं जाळीदार मिश्रण जास्त असं फेटून घ्यायचं नाही। हे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा सॉफ्ट जाळीदार ढोकळा तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।